नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम या चॅप्टरमध्ये आज ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हा घटक पाहणार आहोत. तर यातला पहिला आहे डिझायर इन्फॉर्मेशन टू एक्झिक्युटिव्ह. This is possible only by assessing the actual needs of the executive, analysis of each executive's decision making, responsibilities should clarify his or her marketing information required. काय होत असतं की ऑब्जेक्टिव्ह जेव्हा निर्माण होत असतात मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये, त्याचा एकच हेतू तुम्हाला मांडलेला आहे की त्याचं जी माहिती पुरवणार आहोत किंवा जी माहिती आवश्यक आहे ती गरजेनुसार उपलब्ध झाली पाहिजे. मग ती गरज कोणाला निर्माण होते, डिझायर कधी निर्माण होते, तर रिक्वायरमेंट नुसार निर्माण होते. thereby identify the information output that the marketing information system should provide him or her. ज्या पद्धतीने व्यवसायामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये, त्या वस्तूच्या बाबतीत किमतीमध्ये विविध पद्धतीने बदल करावा लागतो, तेव्हा तशी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचे आहे. आणि दुसरा प्रकार आहे सप्लाय नीडेड इन्फॉर्मेशन. इट इज नॉट डम्पिंग इन्फॉर्मेशन, इट इज नॉट नीडेड और रिलेव्हंट, इट इज टू सप्लाय नीडेड इन्फॉर्मेशन. Each executive wants complete and accurate information received on timely basis, yet not provide in over or confusedly large quantity. जेवढी आवश्यक आहे, जेवढी गरजेची आहे तेवढी माहिती वेळेत मिळणं हे अपेक्षित असतं. आणि ती माहिती वेळेत मिळाल्यानंतरच त्याचा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ, पीक विमा भरत असताना तुम्हाला वेळेचं मर्यादा असते, बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरताना वेळेची मर्यादा आहे. का? कारण ती माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. का? कारण किती शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीचा पीक उत्पादन घेण्याचं ठरवलं आहे हे त्यावर निश्चित होतं. वेगवेगळे स्टॅटिस्टिकल डेटा मांडता येतो. यावरून वेळेत मिळणारी माहिती महत्त्वाची ठरत असते. आणि हेच गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की माहिती पुरवणे, परंतु कशी, वेळेमध्ये आणि गरजेनुसार. ही दोन गोष्टी यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा भाग पाहू आपण इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. यामध्ये एक आहे अँटिसिपेशन ऑफ कंझ्युमर डिमांड, मास प्रोडक्शन अँड मास डिस्ट्रीब्युशन इन एव्हर एक्सपेंडिंग मार्केट्स आर बेस्ड ऑन anticipation of a computer demand under customer oriented marketing approach. Every marketer needs up to date knowledge about consumer need and wants in a dynamic economy.
काय महत्त्वाचं आहे हो, तर ती मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम जी आहे ती कंझ्युमर डिमांडच्या ज्या फुलफिल आहेत त्या वेळेवर पूर्ण करण्यासाठी, नीड अप टू डेट नॉलेज ते देण्यासाठी, ग्राहकांची इच्छापूर्ती करण्यासाठी, त्यांना हवे असलेले बदल तंत्रज्ञान पुरवण्यासाठी आपल्याला याची गरज भासत असते. कारण प्रोडक्शन तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. कुठल्याही गोष्टीचं मागा गरजेपेक्षा जास्त मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक ग्राहकाची गरज, इच्छा, चव, टेस्ट वेगळी असते आणि त्यानुसार वस्तू पुरवण्याची कला ही फक्त मार्केटिंग इन्फॉर्मेशनमुळे शक्य होऊ शकते. दुसरा घटक आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ मार्केटिंग. Modern marketing process has become much more complex. का बरं कॉम्प्लेक्स निर्माण होतो, गुंतागुंत का निर्माण होते? कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन तेवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी धडपड आणि त्या पद्धतीचे ग्राहक, त्या पद्धतीची बाजारपेठ, प्रत्येकाचं कॉम्पिटिशन वेगळं. यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ही मार्केटिंग जी आहे ती गुंतागुंत पद्धतीची होत चाललेली आहे. कारण पहा, पूर्वीच्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि आताच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे. दैनंदिन गरजा आणि मानवी जीवनाचा होत असलेला विकास यामुळे मार्केटिंगमध्ये ही गुंतागुंत वाढलेली दिसून येते. आणि ही गुंतागुंत सोडवण्याचं कार्य हे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम आपल्यास मदत करतं. म्हणून हा महत्त्वाचा घटक आहे. ही माहिती मिळाल्यामुळे, इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे नक्की गरजांचं शोधन करता येतं, नक्की समस्येवर तोड काढता येतो. हा त्यामागचा उद्देश. नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक इंडिकेटर्स. फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय आर कॉन्स्टंटली चेंजिंग. बघा, नेहमी आपण शिकलो आहोत इकॉनॉमिकमध्ये डिमांड आणि सप्लाय नेहमी स्थिर राहते का हो? राहत नाही. या लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होती, तर इतर गरजेच्या वस्तू म्हणजे कपडे, सौंदर्य प्रसाधन यांची मागणी खूप कमी प्रमाणात दिसून आलेली आहे. अगदी त्याच पद्धतीनं हे जे इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत याचं फंक्च्युएशन, डिमांड, पंक्च्युअलिटी, सप्लाय, प्राइस या सर्व गोष्टीमध्ये एक सूत्रता आणण्यासाठी या इन्फॉर्मेशन सिस्टमचा फायदा होत असतो. कारण काय होत असतं, ही रिप्लायज ऑन द मार्केटिंग रिपोर्ट. या रिपोर्टवरूनच आपणास काय करावं लागतं, तो रिप्लाय तयार करावा लागतो किंवा द्यावा लागतो. तो रिप्लाय म्हणजे काय, तर त्या बाजारपेठेत असणाऱ्या डिमांड अँड सप्लायला, त्या फंक्च्युअलिटीला आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो. तसं त्या पद्धतीने कार्य करावं लागतं.
पुढचा घटक आहे सिग्निफिकन्स ऑफ कॉम्पिटिशन. मॉडर्न मार्केट्स आर कॉम्पिटिटिव्ह. A marketer cannot take decision in a competitive vacuum. Modern business is a many-sided game in which revolves and the formulate strategy to the gain advantages over one rather. जेव्हा एखाद्या मार्केटमध्ये किंवा वस्तूसोबत आपणास कॉम्पिटिशन करायचं असतं तेव्हा तेथील बाजारपेठ, त्याची अवस्था, मागणी किंवा कॉम्पिटिटर्सची प्रतिक्रिया या सर्व गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं आणि ते इन्फॉर्मेशनवरून आपणास त्यावरती मात करता येते. आपण स्पर्धा करू शकतो. उदाहरणार्थ आपण सेवा पुरवणारे म्हणजे टेलिकॉम कंपनीचे स्पर्धक असाल तर आपणास चहा उत्पादकाशी स्पर्धा करून चालेल का? हो नाही. तर आपणास त्या टेलिकॉम क्षेत्रातीलच व्यावसायिकांशी स्पर्धा करावी लागेल. व त्याची इन्फॉर्मेशन कशी मिळणार? त्यांचे कॉल रेट काय आहेत, त्यांचे SMS रेट काय आहेत, त्यांचे प्लॅनचे रेट काय आहेत, ते आपल्यापेक्षा वेगळं काय देतात, शासनाचे नियम काय आहेत, या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपणास कॉम्पिटिशन करावं लागतं. मग ही माहिती कुठून मिळते? तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधून. हा त्याचा फायदा आहे. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कन्झ्युमरायझेशन, मार्केटिंग प्लॅनिंग आणि इन्फॉर्मेशन एक्सप्लेनेशन. यावरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल की नेहमी मार्केटिंग इन्फॉर्मेशन जवळ असल्याशिवाय, आपणास आवश्यक घटक माहिती असल्याशिवाय आपण बाजारपेठेतले किंवा त्या वस्तूमधले बदल करू शकत नाही. आणि या बदलाला हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.